नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केपलर्सनं सांगितलेली प्लॅनेटरी मोशन आणि हे प्लॅनेटरी मोशन एक्सप्लेन करण्यासाठी केपलरनं सांगितलेले वेगवेगळे लॉ. आपण पाहूयात केपलरचे लॉ. आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये शिकतोय केपलर्स लॉ. काय झालं होतं 16व्या शतकामध्ये वेगवेगळे सायंटिस्ट हे प्लॅनेट्सचे मोशन ऑब्झर्व करत होते. नेमकं सूर्याभोवती फिरणारे हे प्लॅनेट्स कोणत्या पद्धतीने फिरतायत हा भरपूर डाटा त्यांनी मिळवला होता आणि याच डाट्याचा अभ्यास करून हा जो मिळवलेला डाटा होता याचा अभ्यास करून केपलरनं काही लॉज सांगितले. केपलरच्या लक्षात आलं की हे निश्चितपणे काही ना काही नियम फॉलो करत आहेत ज्याच्या आधारावरती त्याने 3 लॉज स्टेट केले. त्यांना म्हटलं केपलर्स लॉज ऑफ मोशन. केपलर्स लॉज ऑफ डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन ऍक्च्युअली लक्षात येते. आणि मग सुरुवातीला आपल्याला सांगितलंय की तुम्हाला माहिती आहे का, डू यू नो. आपण लॉ शिकण्याच्या पूर्वी एक गोष्ट लक्षात घेऊ. इलिप्स. इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ. आणि हे लंबवर्तुळ कसं असतं हे पहा. हे लंबवर्तुळ आहे. अशा पद्धतीने जर आपण हे लंबवर्तुळ आहे असं म्हटलं एक्झॅक्टली ते येणार नाही, पण जर अशा पद्धतीने ते लंबवर्तुळ आहे असं आपण जर म्हटलं तर या लंबवर्तुळाला ह्या लंबवर्तुळाचं हे सेंटर आहे आणि या सेंटर मधून जाणारा हा जर आपण असा ऍक्सिस काढला तर हा असतो मायनर ऍक्सिस आणि हा जर ऍक्सिस काढला तर हा असतो एक मेजर ऍक्सिस. तर या मेजर ऍक्सिस वरती प्रिन्सिपल फोसाय असतात. प्रिन्सिपल फोसाय त्यांना म्हणू आपण F1 आणि F2. तर मग इलिप्सच्या बाबतीत आपल्याला यांना काय सांगायचंय की जी इलिप्सची कर्व आहे या कर्व वरती आपण कुठलाही एक पॉइंट कन्सिडर केला. लेट दिस इज पॉइंट A. आणखीन एक पॉइंट कन्सिडर करू, हा पॉइंट आहे B. आणि आणखीन एक पॉइंट कन्सिडर करू, हा पॉइंट आहे C. जर A या पॉइंट पासून F2 पर्यंत डिस्टन्स मेजर केलं आणि F1 पर्यंत डिस्टन्स जर अशा पद्धतीने मेजर केलं आणि आपण या दोन डिस्टन्सची जर बेरीज केली म्हणजे AF1 प्लस AF2 या दोन डिस्टन्सची बेरीज ही B या कर्व वरती असणाऱ्या पॉइंट पासून F1 पर्यंत मेजर केलेले डिस्टन्स आणि F2 पर्यंत मेजर केलेल्या डिस्टन्सच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे AF1 प्लस AF2 यांची बेरीज ही BF1 प्लस BF2 एवढी असते. मग सर C च्या बाबतीत काय आहे, तर C च्या बाबतीत सुद्धा बाळांनो तेच आहे. C पासून जर F1 पर्यंत डिस्टन्स आपण मेजर केलं आणि C या कर्ववर असणाऱ्या पॉइंट पासून जर F2 पर्यंत डिस्टन्स मेजर केलं तर या डिस्टन्सची बेरीज सुद्धा म्हणजे याच्याच पुढे जर लिहायचं झालं तर CF1 प्लस CF2 ही सुद्धा इक्वल असते. हे इलिप्सच्या बाबतीत आपल्याला सुरुवातीला त्यांनी सांगितलं. आणि मग आपण केपलर्सला काय म्हणायचं होतं, या इलिप्स मध्ये केपलरला काय सांगायचं होतं ते पाहू. केपलर्स लॉज. केपलरचा पहिला नियम काय सांगतो पाहू आपण. केपलर्स फर्स्ट लॉ. सुरुवातीला अगदी बेसिक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की केपलरला नेमके नियम कशाचे सांगायचे, लॉज कशाचे एक्सप्लेन करायचे. केपलर्स एक्सप्लेन्स द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे प्लॅनेट जे आहेत, वेगवेगळे ग्रह तारे जे आहेत, जे सूर्याभोवती फिरतायत ते नेमकं कोणत्या पद्धतीने फिरतायत, उगाच वेळेवाकडी कसेही फिरतायत का एक निश्चित असा नियम फॉलो करतायत हे केपलरला सांगायचं होतं. आणि तेच केपलर त्याच्या पहिल्या नियमामध्ये सांगतो. केपलर्स फर्स्ट लॉ रिगार्डिंग द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. सनच्या भोवती फिरणारा प्लॅनेट. लेट आपण लक्षात घेऊया, जर आपण म्हटलं की हा प्लॅनेट आहे आणि हा प्लॅनेट एका कक्षेमध्ये फिरतो, हा प्लॅनेट काय करतो तर हा प्लॅनेट एका लंबवर्तुळ कक्षेमध्ये फिरतो. मीन्स द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स. जर आपण सांगितलं काय ऑर्बिट म्हणजे कक्षा ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स. या
प्लॅनेटचं ऑर्बिट हे इलिप्स आहे. लक्षात येतं, प्लॅनेटची फिरण्याची कक्षा इलिप्स आहे, पण कोणाभोवती? सूर्याभोवती. आणि सूर्य कुठं आहे? सेंटरला का? नाही. अँड द सन सिच्युएटेड at one of the foci. This is the sun. हा आहे sun. And this is the planet. This planet is A. असं आपण म्हणूया. हा प्लॅनेट A, हा सन. यस, कुठं आहे? सेंटरला आहे का? नाही, एका फोसायला आहे. आणि याची फिरण्याची जी कक्षा आहे ती एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे. मग पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलं जातं? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स. ते एक इलिप्स आहे. and sun is at one of the foci. कुठल्या ही दोन फोसाय पैकी एका फोसायवरती कोण असतो? सन असतो. हा सिंपल लॉ आहे. पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलं आपल्याला? फक्त पहिल्या लॉ मध्ये या प्लॅनेटचं ऑर्बिट काय असतं हे सांगितलं. म्हणून पहिल्या लॉला असंही म्हटलं जातं, दिस फर्स्ट लॉ इज ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ ऑर्बिट. पहिल्या लॉ मध्ये फक्त ऑर्बिट बद्दल माहिती सांगितली, म्हणून याला म्हणायचं लॉ ऑफ. आपण पहिल्या लॉ मध्ये केपलर काय सांगतो हे पाहिलं. आता पाहूया आपण केपलर दुसऱ्या लॉ मध्ये काय सांगतोय. दुसऱ्या लॉ मध्ये केपलर काय एक्सप्लेन करतो बघा. पहिल्या लॉ मध्ये पाहिल्याप्रमाणे जर हा प्लॅनेट असेल A आणि हा जर एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असेल आणि ह्या इलिप्सच्या एका फोसायला जर सन असेल, तर दुसऱ्या लॉ मध्ये केपलरला काय म्हणायचंय? समजा दोन प्लॅनेट आहेत. हा प्लॅनेट A आहे आणि इथं असणारा एक दुसरा प्लॅनेट आहे ज्याचं नाव आपण म्हणूया प्लॅनेट C. आणि जर आपण आता एक टाइमर चालू केलं आणि मग मी मोजायला चालू केलं, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, मी मोजतोय की प्लॅनेट किती मोशन, मी मोजतोय की प्लॅनेट किती एरिया कव्हर करतंय. लक्षात येतंय? मग मी टाइमर लावलं आणि 4 तासानंतर A या प्लॅनेटला पाहिलं. A हा प्लॅनेट या ठिकाणी B या पोझिशनला आला होता. किती तासानंतर? 4 तासानंतर. मग मी C या प्लॅनेटला सुद्धा अगदी त्याच टायमिंगला तसंच सोडलं होतं. C हा प्लॅनेट 4 तासानंतर मला D ह्या पोझिशनला दिसला. आणि मग केपलरला या लॉ मध्ये काय सांगायचं होतं की अगदी सेम टाइम मध्ये जे अंतर कापलेलं आहे, जो एरिया कव्हर केलेला आहे, तो एरिया सारखाच असतो. म्हणजे काय सांगायचं होतं केपलरला? जर S आणि A म्हणजे सन आणि प्लॅनेट यांना जॉईन करणारी लाईन जर ड्रॉ केली, तर ती लाईन किती एरिया कव्हर करते? अशा पद्धतीनं कळतं. म्हणजे याच्यामध्ये केपलरला काय सांगायचं होतं बघा. केपलरला सांगायचं होतं एरिया ASB is equal to area CSD in equal intervals of time. लक्षात येतंय का? म्हणजे केपलरला काय सांगायचं होतं दुसऱ्या लॉ मध्ये? the line joining the planet and the sun sweeps means covers equal areas in equal intervals of time. Equal areas in equal intervals of time. अगदी समान वेळेत दोघांनीही कव्हर केलेलं अंतर हे कसं असतं? दोघांनीही कव्हर केलेला एरिया हा कसा असतो? सारखा असतो. हे या लॉ मध्ये केपलरला सांगायचंय आपल्याला. लक्षात येतं? या केपलरनं दुसऱ्या लॉ मध्ये आपल्याला सांगितलं द लाईन जॉइनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. लक्षात येतं का? कळतं? आणि म्हणून या दुसऱ्या लॉ आपल्याला कशाबद्दल माहिती सांगतोय? इक्वल एरिया बद्दल माहिती सांगतोय. म्हणून याला म्हणायचं लॉ ऑफ इक्वल एरियाज.
लॉ ऑफ इक्वल एरियाज. लक्षात येतं का? हा झाला दुसरा लॉ. पहिला लॉ पाहिला आपण, दुसरा लॉ पाहिला, आणि केपलरला तिसऱ्या लॉ मध्ये काय सांगायचे ते पाहूया. बघा, केपलर तिसऱ्या लॉ मध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करतो? केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेट्सची मोशन अराउंड द सन. मग तिसऱ्या लॉ मध्ये केपलरला सिंपल अगदी सांगतो. बघा काय सांगायचं असतं तिसऱ्या लॉ मध्ये. हा जर प्लॅनेट आहे, ए हा जर प्लॅनेट आहे आणि हा प्लॅनेट एका पहिल्या लॉ मध्ये सांगितल्याप्रमाणे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो, एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो, तर कोणाच्या भोवती हो? सूर्याच्या भोवती. जो सूर्य एका फोसायला आहे, कुठल्या तरी एका फोसायला आहे. तर तिसऱ्या लॉ मध्ये केपलरला काय सांगायचंय की याचा जो पूर्ण फिरण्यासाठी लागणारा वेळ आहे, टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, याचं आणि या सन आणि प्लॅनेट यांच्यामधल्या अंतराचं काहीतरी नातं आहे. कमॉन, वन मोर टाइम. काय सांगतोय मी? हा प्लॅनेट जो सूर्याभोवती फिरतोय, या प्लॅनेटच्या टाइम ऑफ रिव्होल्यूशनचं आणि हा सूर्य आणि प्लॅनेट यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराचं काहीतरी नातं आहे, हे त्याला एक्सप्लेन करायचंय. मग हे सांगत असताना काय सांगतो? हा जो पिरियड आहे रिव्होल्यूशनचा, याचा वर्ग हा सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये असणारं जे मीन डिस्टन्स आहे, एव्हरेज डिस्टन्स आहे, एक एव्हरेज डिस्टन्स जे आहे दोघांच्या मध्ये, याचा घन, याचा क्यूब याची समानुपाती असतो. लक्षात येतं बाळांनो? मग हेच इंग्लिश मध्ये तो काय सांगतोय? द टाइम ऑफ इट्स म्हणजे सन, द टाइम ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द टाइम ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे फिरण्यासाठी लागणारा वेळ. पण असं नाही सांगितलं. काय सांगितलं? द स्क्वेअर ऑफ time of its period of revolution around the sun is, हा कसा असतो? directly proportional to the cube. कोणाचा घन? cube of mean distance between sun and planet. म्हणजे हे कसं झालं? square of time period of revolution is directly proportional to let r is the mean distance, a cube of mean distance between the sun and planet. जर दोघांच्या मधलं एक एव्हरेज डिस्टन्स जर आपण मेजर केलं आणि त्याला जर r म्हटलं, तर हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे तिसऱ्या लॉ मध्ये केपलरने आपल्याला टाइम पिरियड विषयी माहिती सांगितली आहे, आणि म्हणून तिसऱ्या लॉला म्हटलं जातं लॉ ऑफ टाइम पिरियड. तिसऱ्या लॉला म्हटलं जातं लॉ ऑफ टाइम पिरियड. आपल्याला लिहिण्यासाठी बोर्ड थोडासा लहान पडतोय, मी घरून व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत. तरीही आपण जिंकणार, तरीही आपण फोडणार. लक्षात येतं? म्हणजे केपलरने आपल्याला 3 लॉज सांगितले. तिन्ही लॉज बद्दल मात्र तो सांगत असताना आपल्याला कुठलंही एक्सप्लेनेशन दिलं नाही. आम्ही केपलरला जाऊन विचारलं, अरे केपलर तू हे सांगतोयस ऑर्बिट, जे ऑर्बिट आहे ते इलिप्स आहे, किंवा इक्वल एरियाचा दुसरा लॉ सांगितला, किंवा तिसरा टाइम पिरियडचा लॉ सांगितला, याचं एक्सप्लेनेशन काय? केपलर म्हटलं आय हॅव नो एक्सप्लेनेशन, याच्यासाठी माझ्याकडे एक्सप्लेनेशन नाही. पण मला असं वाटतंय मी काही डाटाचा अभ्यास केलाय. बट लॅटर ऑन हे जे लॉज मानले केपलरनं, केपलरचे प्लॅनेटरी मोशनचे जे लॉज आहेत, याचा वापर न्यूटननं त्याची थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मांडण्यासाठी केला. मग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत न्यूटन्स थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक्यू.